पुढची बातमी साहित्य विश्वातून आहे। 2023 या वर्षातला 28वा ज्ञानपीठ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये उर्दू भाषेतल्या साहित्यासाठी सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांना तर संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य यांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे। गुलजार हे हिंदी साहित्य आणि चित्रपटसृष्टीमधल्या कामांसाठी ओळखले जातात। गुलजार यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा। 1934 मध्ये त्यांचा पंजाबच्या झेलम मध्ये जन्म झाला, जो भाग आता पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आहे। उर्दू आणि हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी विशेष काम केलं। या दोन्ही भाषांमध्ये त्यांचं साहित्य आहे। 2002 मध्ये उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले। रवींद्रनाथ टागोर यांचा गुलजार यांच्या कवितांवरती, त्यांच्या साहित्यावरती प्रभाव दिसून येतो। गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे। आणि आपल्यासोबत आता कवी सौमित्र आहेत। सौमित्रजी, गुलजार साहेबांना हा पुरस्कार मिळणं एका अर्थी या पुरस्काराचा सुद्धा तो सन्मानच म्हणायला हवा। यस, मला खूप आनंद झालेला आहे, कारण माझे ते खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी इतके सुंदर सुंदर चित्रपट, इतक्या सुंदर सुंदर कविता, इतकी सुंदर गाणी त्यांनी आपल्याला देऊन आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे। आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की जो माणूस फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे तो काहीतरी कमर्शियल कवी आहे असं आपल्या इकडे जे तथाकथित लोक कवी समजतात ना, त्याला त्यांनी छेद दिलेला आहे। म्हणजे मीडियामध्ये काम केलेला, त्या सिनेमामध्ये काम करत असलेला माणूस किंवा डिरेक्शन मध्ये असलेला माणूस, प्रसिद्धी असलेला माणूस त्याच्या प्रसिद्धीचा कवितेसाठी उपयोग करून घेतो असं जे लोक बोलतात त्यांना यांनी खूप छेद दिलेला आहे। आणि ज्यांनी ज्ञानपीठ कमिटीने ही चांगली दखल घेतलेली आहे असं मला वाटतं। धन्यवाद सौमित्रजी, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।